हॅलो. हॅलो. हा बोला ताई. हॅलो. हा बोला ना बोला. हा. हा बोला ताई. काय नाही अनुभव शेअर करायचा होता ताई. हा कुठून बोलताय ताई? नगरला. अच्छा अच्छा. नाव सांगायचंय का? नाही नाही, बरं बरं. नंतर सांगा ना अनुभव हो आला. हो हो. काय काय अनुभव आला आता? काही नाही, आता ह्या गुरुवारी आहे ना 10वा गुरुवार होता माझा. बरं बरं. हा हा. वर्ष झालं आम्ही सेवेत आहे. अच्छा. हा हा हा. पण मग असं तुमच्याच हे बघून मी केलं, करते अशी. मी नाही हा. घेतली कोणाकडून सेवा वगैरे काही असं. अच्छा अच्छा. हा हा. चॅनल. बरोबर आहे. आपल्याला बाकीच्यांच्या अनुभवावरनं पण लक्षात येतच ना काय हो, केलं पाहिजे ते. हा. म्हणलं मग तुमचं बघूनच चालू आहे आता. अच्छा अच्छा. हा हा. गुरुचरित्रच पारायण केलं मी. हा हा. मग स्वामी प्रगट दिन आहे म्हणलं 30 तारखेला. हा हा. स्वामी सारामृताचं पण मग एके दिवशी उद्यापन झालं, चालतं का? एकाच दिवशी येतं ना गुरुवारी. हो हो बरोबर, चालेल ना मग. हा ते दत्ताचंच आहे, हे पण दत्ताचंच आहे असं. बरोबर. हा हा. हा. म्हणलं मग गुरुवारी येईन असं केलं. आम्ही याला गेलो होतो ताई. अक्कलकोटला. अक्कलकोटला तर मी लय वेळा गेलेली ताई. अच्छा अच्छा. हा हा हा. आम्ही दरवर्षी ट्रिप जाते ना आमची पंढरपूरला. हा 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 हा. अक्कलकोटला आम्ही बऱ्याच वेळा गेलो, 2 वर्षाला गेलो होतो. अच्छा. अरे वा. त्याच्या आधी पण गेलो होतो सगळे, म्हणजे बरंच आम्ही दरवर्षी म्हणजे असं हा 1 हा. वर्ष आड जात असतो असं तिकडं त्या रूटला. अच्छा. हा हा हा. आणि पंढरपूर, हा गाणगापूर, अक्कलकोट, मोरगड आम्ही बऱ्याच ठिकाणी गेलो, फिरवतो मग असं. हा हा हा. 10 जणी आहेत ना आमच्या बाया इथल्या. हा हा हा. मग तेवढ्या बायांचा ग्रुप राहतो आमचा. हा हा मग हा. म्हणजे आपल्या आषाढ महिन्याची वारी राहते ना, हा हा. तेव्हा जात असतो आम्ही ताई. अच्छा. हा हा. हा. तर बरोबर. आणि म्हणलं आषाढामध्ये बरेच जण जातात ना ते. हा, एकादशीच्या आधी जात असतो आम्ही. हो 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 हो. आषाढी एकादशीच्या आधी, नंतर खूप गर्दी होती ना ताई मग. हो हो खरंय. मग म्हणलं अहो आता काय माहिती फोन लागतो का नाही, पण बघितला होता मी लावून आता 2-4 वेळेस. अच्छा अच्छा. हा. चालू स्वामींची होत. कृपा असली तर लागन म्हणलं, नाही तर मग काय आता. काय हा. नाही मग हेच म्हणलं, अहो हे वेळेस आहे ना याचं फुल आलं होतं ताई. चाफ्याचं. अच्छा अच्छा. हा हा हा. ह्याच्यात दिव्यात. हा हा. आणि आता बी ताई हा. पहाटच उठून केली मी सेवा. हा हा. गुरुचरित्राचे 10 अध्याय वाचले आज. अरे वा. हा. आणि मग मला काय शंका आली, म्हणलं दोन्ही पण उद्यापन एका दिवशी. हम्म. म्हणून तुम्हाला विचारावं पण आणि हे पण सांगावं. स्वामींचंच आहे आता आपलं, तर काय त्याला हे नाही होत. करा. तसं म्हणजे का दुसऱ्या दिवशी करू मग असं, तसं काही नाही आपल्याला म्हणजे असं. नाही होत, केलं तरी चालेल ना. स्वामींचंच आहे, तेच म्हणते. दत्तांचंच आहे. हा पण म्हणला आता अनुभव ऐकतो आपण. हो हो हो. मग सगळं मला माझी अजून काय आमच्या अनुभव आला तुम्हाला ताई? आणि असे फुलं तयार होतेत ना, हा. अशा चंद्रासारखी कोर. हम्म. एक दिवस सफरचंद ठेवलं होतं, ते सफरचंद. हा हा हा. फुलं तयार होतेत असे चाफ्याचे, अच्छा. गुलाबाचे. बरं, मी शेअर करते हा ताई. नाही अजून सांगते ना. हा सांगा, जरा पटकन सांगा, हो कारण हो. त्याचं मग मोठे होऊन जातात ना अनुभव. नाही. अजून ताई आम्ही याला गेलतो, द्वारकेला गेलो होतो बघा. हा आपण हा. मग गिरनार पर्वतावर गेलो होतो. अच्छा. हा हा. ते रोप्याने गेलो होतो ना मग. हा हा हा. आणि मग बाकी पायऱ्या चाललो आम्ही सगळे मग. हा हा चढलो, हा. उतरलो, चढलो. हम्म. 8,000 पायऱ्या आहेत ना खाली पण हो उतरायला. हो हो हो. वरती आहे ना खूप दत्ताचं मंदिर ते. हो. हा. हा मग गेलो होतो आम्ही, बरेच होते माझ्या बहिणी होत्या. हम्म. आमची वहिनी, भाऊ होते. अरे वा. 5-6 जण किती होते. भाग्यवान. असे योग फार कमी येतात हो ताई. हा. आमचे मिस्टर नव्हते आले. हा हा मी हा. एकटेच गेले होते ना. हम्म. ते म्हणले तू जा म्हणे, नातू आहे आता 2 वर्षाचा. हा त्याला हा. सांभाळायला कोणी नव्हतं. हा हा हा. मी राहतो, तू जा म्हणे जायचं तुला तर. अरे वा. आणि हे काय किती छान. गुरुचरित्राचा ग्रंथ आणून दिला. सगळं देते आणून, करायला काही नाही म्हणत मला, देवाची श्रद्धा म्हणजे. अरे वा, किती छान ताई. ते पण शिक्षक होते ना. हा बरोबर. रिटायर खरं. झाले, 2 वर्ष झाले आता. अरे वा, रिटायर झाल्या? हो. अरे वा. स्वामीच्या कृपेनेच आमच्या सुनबाईंनी स्वामीची सेवा केली ना ताई. हा हा. नातू आहे 2 वर्षाचा आम्हाला.
अच्छा अच्छा. हा. हा, चांगलं आहे सगळं. म्हणजे मुलगा आहे प्राथमिक शिक्षक आहे मुलगा पण. अरे वा, मुलगा पण शिक्षक. आपला फोन झालता ना ताई आधी? हो का? हो, झाला होता ना आपला. अच्छा अच्छा. हा हा हा. मी थोडंच सांगितलं होतं, लय नव्हते बोलले तुमच्याबरोबर. हो का? अच्छा. हा. तुम्ही जेवल्या का? मला ना उशीर होऊन जातो ताई सध्या, शाळेत ते यायला खूप. हा बाई, जेवण पण उशिरा होतं. तुमच्या डोक्याला लयच ताण आहे हो, खूपच अनुभव ऐकत आहे तुम्ही. एक दिवस मी पहाट अनुभव ऐकला होता ताई. हा. तुम्ही काय म्हणल्या त्या ताईला, मला फोनच करू नका म्हणे तुम्ही, तुमच्या मुलाची चूक झाकीता म्हणे तुम्ही हा. तुम्ही फोनच करायचे नाही म्हणे मला अजिबात असं. हो का? हं. चूक मुलींना फसवलं असं काहीतरी झालता तो अनुभव तुमचा तो. अच्छा अच्छा. हा हा हा. सांगत होती ती बाई तिकडून. हा तुम्ही एवढं म्हटल्या, तुम्ही पण शिक्षक आहेत ना म्हणे, असं कसं काय चुकावर तुम्ही हे करता म्हणे ताई. हा हा हा. फोन नका करू म्हणे तुम्ही परत आता. हा हा. बाई म्हणलं काय डोक्याला ताण आहे बाई आता यांच्या. हा. हं. अहो काही नाही म्हणलं, मग तेच ना आता सकाळी शाळा असेल तुम्हाला आता. नाही नाही अजून. नाही का? नाही. इथं झाल्या अहो आता शाळा सकाळच्या. इकडे पण होती. हा, पण, आहे ना, हा. उन्हामुळं सकाळी झाल्यात आता. हो हो बरोबर. पण आमच्या अजून मुलाला इकडे नाही झाल्या. हं? इकडे काय अजून झाल्या नाही. हा, तर मग स्वामीच्या कृपेने आहे ना ताई, सगळं चांगलं आहे, व्यवस्थित आहे सगळं काही. अरे वा, हा. छान होणार ते. आणि आता अनुभव शेअर केला ना, हो, तर दुसरं अजूनच छान होईल ते. तुम्हाला ते पण सांगायचं होतं मागच्या गुरुवारचं बी, आणि पण शंका विचारावं म्हणलं एकदा, हम्म. म्हणून मी विचारून घेतलं तुम्हाला. अच्छा अच्छा. मी शेअर करते ताई. हा, श्री हा, स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. ताई, हा झालं. बोल. म्हणलं मला सेवेत आणि त्याच्यात ग्रुप मध्ये ऍड करायचं असलं काय करावं लागतं? याच्यात मेसेज करा. काय तुम्ही श्री स्वामी समर्थ लिहिलं तरी चालेल. हो, तुम्हाला लिंक येईल, त्याच्यावर ऍड होऊन जायचं. बर. हा हा.